शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की भारताच्या भूभागावर तयार झालेलं कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जवळपास ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. मुख्यत्वे करून मध्य भारतावर याचा प्रभाव आहे. विदर्भात देखील त्याचा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती सध्या करंट सिच्युएशनला बघितली तर 17 जिल्ह्यांमध्ये जवळपास 80% पाऊस कमी पडलेला आहे. म्हणजे 20% अधिक घट आहे. त्यामध्ये बीडमध्ये 44, हिंगोलीमध्ये 43 आणि सोलापूरमध्ये 43 ही सर्वाधिक घट आहे. तर मग बाकी जिल्ह्यातही त्या पाठोपाठ मग वेगवेगळ्या प्रकारची घट आहे. त्यामुळे दुष्काळी प्रभाव हा महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांवर स्पष्ट जाणवतोय. आज जवळपास एकूण घट महाराष्ट्राची 9%वर पोहोचल्यामुळे 91% पावसाची आकडेवारी काल 26 तारखेला स्पष्ट झाली. त्यामध्ये ही 6% कोकणामध्ये, 26% मराठवाड्यामध्ये आणि 20% विदर्भात घट जाणवली. केवळ मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील पावसामुळे 6%ची वाढ आपल्याला बघायला मिळते, तशी ही फार कमी आहे. देशातील स्थितीबाबत आपण बघतोय 26 तारखेपर्यंत 13%च घट आहे. म्हणजे 87% पाऊस कालपर्यंत पडलेला आहे आणि जवळपास याच्या आजूबाजूलाच पाऊसमान राहील. जर काही सिस्टम वाढल्या सप्टेंबरमध्ये तर मग परिस्थिती बदलू शकते. आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत. पण कालची परिस्थिती बघितली तर विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश आणि कोकण भागामध्ये पावसाची नोंद काल स्पष्ट झालेली आहे. एकूण पाऊसमानाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते मध्य भारताचा काही भाग आणि उत्तर भारताचा काही भाग या ठिकाणी पावसाळी प्रभाव आहे. मुख्य पावसाचं प्रमाण हे विदर्भ, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, काही प्रमाणात बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओरिसामध्ये देखील पावसाची नोंद आहे. तेलंगणामध्ये पावसाची नोंद आहे. मराठवाड्यात किरकोळ पावसाची नोंद झालेली आहे आणि पश्चिमी किनारपट्टीला कोकणासहित केरळपर्यंत पावसाचं प्रमाण होतं. काल पश्चिमी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला होता. महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नव्हता. आजही महाराष्ट्रात विशेष अलर्ट नाही. उद्या देखील महाराष्ट्रात विशेष अलर्ट नाही. 29 तारखेलाही विशेष अलर्ट नाही, परंतु ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. महाराष्ट्रात 30 तारखेलाही विशेष अलर्ट नाही. 31 तारखेलाही विशेष अलर्ट नाही आणि 1 सप्टेंबरला देखील विशेष अलर्ट नाही. म्हणजे या 7 दिवसामध्ये आपण जर साधारण सरासरी अंदाज घेतला तर महाराष्ट्रात किरकोळ स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. विशेष मुसळधार पावसाचा म्हणा किंवा अतिवृष्टीचा कुठलाही अलर्ट नाही. आपण स्कायमेटच्या अंदाजावर अधिक काम करूयात. पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आज 27 तारखेला आहे. तीच परिस्थिती 28ला देखील असणार आहे. 29लाही तीच परिस्थिती आहे. थोडं वातावरण 30 तारखेला बदलू शकतं विदर्भाकडून. पावसाच्या प्रमाणात 31 तारखेला विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यात वाढ होण्याची शक्यता स्कायमेटने दाखवली. तीच परिस्थिती 1 सप्टेंबरला आहे. विशेष बदल नाही 2 सप्टेंबरला. 3ला साधारण मराठवाडा, विदर्भ असंच वातावरण आहे कोकणासहित. 4 तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. त्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं वातावरण आहे पश्चिम महाराष्ट्रापर्यंत.
या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते 5 तारखेला. इतरही मॉडेल अंदाज देत आहेत. स्कायमेटचा वेगळा अंदाज म्हणजे 6 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज स्कायमेटने दिलेला आहे. बऱ्यापैकी स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागात 7 तारखेला आहे. 8लाही तीच परिस्थिती आहे. 9ला प्रमाण वाढताना दाखवले महाराष्ट्रामध्ये. आपण याच मॉडेलमध्ये GFS आणि ECMWP दोन्ही मॉडेल बघणार आहोत, कारण आपल्याला या ठिकाणी वेगळा अंदाज दिला जातोय. बंगालच्या उपसागरात मध्यावर काही हालचाली अपेक्षित आहेत. GFS मॉडेलला 28ला मध्य बंगालच्या उपसागरात हलका कमी दाब निर्माण होतोय. 29ला हे वातावरण दिसते, पण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण नाही. केवळ विदर्भ आणि कोकण हलकं वातावरण आहे. विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे 30 तारखेला. आणि ओरिसावर आणि झारखंडवर किंवा छत्तीसगडच्या उत्तरेला आपल्याला एक सिस्टम दिसते. 31 तारखेला थोडं पूर्व भारत आणि उत्तर बंगालचा उपसागर या ठिकाणी हालचाली आहेत. आपण 1 सप्टेंबरला बघतो की जे वातावरणीय प्रभाव आहे GFS मॉडेलमध्ये तो या भागामध्ये आहे. 2 तारखेला विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 3 तारखेला एक जी सिस्टम ओरिसावर होती ती थोडी छत्तीसगडवर सरकून विदर्भावर परिणाम करेल. 4 तारखेला विदर्भावर आणि मध्य प्रदेशमध्ये एक परिणामकारक हवामान प्रणाली असू शकते. 5 तारखेला ती मध्य प्रदेशवर परिणाम करेल, त्यामुळे महाराष्ट्रातला किरकोळ प्रभाव त्याचा असणार आहे. 6 तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात वाढू शकतं. 7 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. 8 तारखेपासून महाराष्ट्रात हवामान बदल होतोय. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. कोकणातील पाऊस कमी होतोय. 9 तारखेलाही तोच अनुभव आहे. 10 तारखेलाही पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पाऊस आहे. 11 तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वादळी प्रणाली विकसित होणं अपेक्षित आहे. जी वादळी प्रणाली विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्राकडे सरकू शकते का, यावर आता सर्व लक्ष केंद्रित करायचे. पुढील 15 दिवसात GFSनेही कालपर्यंत दाखवलेलं वातावरण आज दाखवलेलं नाही, मात्र आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत. सध्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कमी दाबाचं क्षेत्राचं अस्तित्व या ठिकाणी स्पष्ट दिसते. ओरिसा छत्तीसगड पासून पावसाळी प्रभाव आहे आणि अगदी तोच प्रभाव जो यापूर्वी आपल्याला GFSने दाखवला होता, तोच प्रभाव सध्या हवामानामध्ये आहे. बंगालच्या उपसागरामध्ये वादळी वातावरण आहे, परंतु त्याचा प्रभाव थोडा उत्तर भारताकडे सरकलेला आहे. विदर्भ, कोकण आणि बाकी ठिकाणी स्थानिक वातावरण, या पलीकडे पावसाचं वातावरण नाही. विशेष वातावरण 29लाही नाही आहे. 30 तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरणीय प्रभाव आहे. 31 तारखेला ओरिसा छत्तीसगडच्या दरम्यान मोठा वादळी प्रभाव तयार होऊ शकतो असा अंदाज ECMW मॉडेलचा आहे. जो मुख्य पावसाचा प्रभाव आहे तो मुळातच पूर्व भारताच्या आणि मध्य भारताच्या काही पूर्वेकडील भागामध्ये आहे. त्यामुळे उर्वरित भारतामध्ये विशेष पावसाचं वातावरण नाही आहे. 2 तारखेला थोडं विदर्भाकडे हे सिस्टम सरकताना बघतोय आपण. 3 तारखेला ती मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून उत्तर भारताकडे सरकते आहे. 4 तारखेला अतिशय प्रभावीपणे ती पश्चिमी मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पूर्व गुजरातमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्याचा थोडा परिणाम कोकण आणि नाशिक पश्चिमला होऊ शकतो. थोडं ते महाराष्ट्राकडे जर सरकलं तर उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकसह काही पश्चिमी विदर्भामध्ये प्रभाव पडू शकतो. स्थानिक वातावरणात वाढ होऊ शकते. 6 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे.
7 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. ही वादळी प्रणाली थोडी महाराष्ट्रावर 8 तारखेला सरकण्याची शक्यता आहे. 9 तारखेला ती मागे फिरून पूर्व विदर्भ, तेलंगणाशी सरकते. 10 तारखेनंतर पावसात वाढ होण्याऐवजी पावसात घट भारतामध्ये दिसते आणि राजस्थान, मध्य प्रदेशमधील पाऊस उघडतोय. त्यामुळे हे फारच चांगलं लक्षण नाही आहे. परंतु एकूणच असं दिसतंय की आपल्याला पुढील 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाही. अधूनमधून स्थानिक वातावरण असू शकतं. तारखेपर्यंतची परिस्थिती आपण जर बघितली तर केवळ विदर्भामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जाते. थोडं कोल्हापूर, साताऱ्याच्या भागामध्ये, सांगलीच्या भागामध्ये पाऊस असू शकतो, कोकणात पाऊस असू शकतो. परंतु विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही. आपण झटपट अंदाज बघूयात. आज विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये काही वातावरण तयार होऊ शकतं. दक्षिण कोकणात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता कायम आहे. मात्र विशेष वातावरण विदर्भ वगळता महाराष्ट्रात नाही. परिस्थिती हाताबाहेर आहे. केवळ विदर्भातील काही भाग अपवाद सोडता आणि सोलापूरच्या आजूबाजूने स्थानिक वातावरण तयार झालं तर, अन्यथा पावसाची शक्यता नाही. आपण एका मोठ्या दुष्काळी परिस्थितीकडे लोटले जातो आहोत. कुठल्याही प्रकारचा आधार पावसाचा दाखवला जात नाही. 1 तारखेला थोडं कोल्हापूर, सांगली आणि दक्षिण सोलापूरमध्ये स्थानिक वातावरण आहे. कोकणात घाटमाथ्यावर हलक्या सरी आणि विदर्भात, पूर्व विदर्भात काही भागात हलकं पावसाळी वातावरण. या पलीकडे काही वातावरण नाही. 3ला विशेष वातावरण नाही. 4ला थोडं उत्तर महाराष्ट्रातील काही भागात अतिउत्तरेला आणि कोकणामध्ये घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. 5 तारखेला हा पाऊस थोडा अंतर्गत जिल्ह्यांमध्ये, बीड असेल किंवा अहिल्यानगर असेल, अकोला, वाशिम, बुलढाणा, परभणी, जालना असेल, या ठिकाणी थोडं जाणवू शकतं किंवा नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये जाणवू शकतं. कोकणामध्ये थोडा प्रभाव असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, एकदा नारळी पौर्णिमा झाली की जो प्रभाव आहे तो कमी होत असतो. 6 तारखेला थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये, बुलढाणा, अकोला, वाशिम, उत्तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये 6 तारखेला वातावरण दाखवलं जाते मॉडेलनुसार. विशेष असं वातावरण नाही आणि केवळ पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्येच तो पुन्हा पाऊस दाखवला जातो. एक सकारात्मक वातावरण 8 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा या भागात 8 तारखेला दाखवलं जातं. हा परत मागे फिरतोय कमी दाब. 10 तारखेला पूर्णतः कोकणासहित पावसाचं वातावरण संपत आहे. अतिशय निगेटिव्ह अशा प्रकारचा अंदाज आहे. काही भागात एवढी भयानक परिस्थिती आहे की शेतातून पाणी देखील निघालेलं नाही. पेरण्या झाल्यात, माल सुकू लागला आहे आणि कुठलाही पावसाचा पॉझिटिव्ह संकेत सध्या मॉडेल देत नाहीत. सारांश थोडक्यात सांगतो की आपण कितीही मॉडेल बघितले, कुठलेही मॉडेल बघितले, मग तो GFS असो, स्कायमेट असो, ECMW असो, कुठल्याही मॉडेलमध्ये स्थानिक वातावरणाच्या पलीकडे कुठलीही वादळी प्रणाली दाखवली जात नाही. काल आपल्याला GFS मॉडेलने 2 हवामान प्रणाल्या दाखवल्या होत्या, परंतु त्या हवामान प्रणाल्या आज दाखवल्या जात नाहीत. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेली आहे आणि तिची तीव्रता कमी करणारी एखादी सिस्टम सप्टेंबरमध्ये तयार होईल आणि आपल्याला काहीतरी हवामान बदल जाणवेल या आशेपोटी आम्ही केवळ अंदाज देतो. त्यामुळे मी काल रात्रीचा अंदाज देखील दिलेला नव्हता. आपण विनाकारण काहीतरी करतोय का असं थोडं दुखावल्यासारखं होतं. सगळ्या परिस्थितीची आपण जाणीव ठेवतोय, परंतु निसर्गाने आपल्याला साथ द्यावी आणि या परिस्थितीला बदलावं हे आपल्याला वाटतंय. कारण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, ज्या आयोडीच्या भरोशावर आपण अंदाज देत होतो त्या आयोडीने आपल्याला कुठली साथ दिलेली नाही आणि
दुसऱ्या बाजूला एल निनो मात्र तीव्र झाला आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज जी परिस्थिती समोर आहे ती भयावह आहे. जरी आपले पाणी प्रकल्प भरलेले असले आणि परिस्थिती दुष्काळ म्हणून जरी कंट्रोलमध्ये असली तरी देखील एकूण जे शेतातलं पीक आहे तेव्हा जेव्हा करपतं तेव्हा शेतकऱ्याच्या जीवाला काय त्याच्या वेदना होतात त्याची जाणीव आपल्याला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.